नमस्कार मित्रांनो, सर्वांचे आपले ज्ञानसागर MPSC अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. लास्ट गेल्या 2 लेक्चर्समध्ये आपण काय पाहिलं याची आपण क्विक रिव्हिजन करूयात आणि त्याच्यानंतर आपला आजचा पॉईंट जो आहे तो आपण सुरू करूयात. गेल्या 2 लेक्चर्समध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली होती. पहिला लेक्चर जे होतं आपलं ते जिओलॉजिकल टाईम स्केलवरती होतं की ज्याच्यामध्ये आपण जो पूर्ण इतिहासाचा जो पूर्ण कालखंड आहे त्या कालखंडाचे आपण आपल्या सोयीनुसार आपल्या अभ्यासाच्या सोयीनुसार आपण काय केले होते, छोटे छोटे पार्ट केले होते आणि ते पार्ट जे आहेत त्या पार्टमध्ये काही महत्त्वाच्या घटना कोणत्या कालावधीत घडल्या त्या कालावधी आपण पाहिला आणि असे जे महत्त्वाचे कालावधी आहे त्याला आपण हायलाईट केलं होतं. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण इथं पाहिलं होतं ज्युरासिक पिरियड. ज्युरासिक पिरियडमध्ये जिथे डायनासॉर्सचं वर्चस्व होतं आणि क्रिटॅशियस पिरियड जिथे डायनासॉर्सचं अस्तित्व संपलं किंवा नाश झाला. त्याच्यानंतर आपण टर्शरी आणि क्वाटर्नरी पिरियड पाहिला होता ज्याच्यामध्ये प्लेस्टोसिन आणि होलोसिन एपॉक पाहिला होता. या प्लेस्टोसिन आणि होलोसिन एपॉक जो आहे याचा पुढे आपण काय केलं, इओलिथिक, पॅलिओलिथिक, मेझोलिथिक अँड निओलिथिक असे 4 आपण एजेस पाहिले होते आणि हेच आपण पुढचे जे स्लाइड्स आहेत त्या पुढच्या स्लाइड्समध्ये आपण हेच पॅलिओलिथिक, मेझोलिथिक आणि निओलिथिक या जो लिथिक एज आहे यांचा आपण डिटेलमध्ये स्टडी केला होता. ठीक आहे, सो आपल्या शेवटची जी स्लाइड होती त्या शेवटच्या स्लाइडमध्ये आपण काय पाहिलं होतं तर निओलिथिक साईट्स ज्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी, जसं नॉर्थ इंडिया असेल, नॉर्थ ईस्ट इंडिया असेल, वायव्येकडचा भाग असेल, त्याच्यानंतर दक्षिणेकडचा भाग असेल, मध्य भारताचा भाग असेल, या भागामध्ये कुठे कुठे निओलिथिक साईट्स ज्या, निओलिथिक म्हणजे नवाश्मयुगीन जे ठिकाणं होती ती कुठे कुठे प्रेझेंट होती आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणांचं महत्त्व जे आहे ते सगळं आपण पाहिलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण आता आपल्या गेल्या 2 लेक्चर्समध्ये पाहिल्या. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. हा पुढचा पार्ट पाहण्याच्या आधी आपण परत एकदा एक छोटीशी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण शिकणार आहोत आणि ती आहे जे आपण क्लासिफिकेशन केलं होतं हिस्टॉरिक पिरियडचं. 3 ह्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन केलं होतं. एक होता प्री हिस्टॉरिक पिरियड, ज्याला प्रागैतिहासिक काळ म्हणतात. एक आहे प्रोटो हिस्टॉरिक पिरियड, त्याला प्रोटो ऐतिहासिक काळ असंही म्हणतात. आणि एक आहे ऐतिहासिक पिरियड म्हणजे हिस्टॉरिक पिरियड. हे जे 3 आपण भाग केले होते कालखंडाचे, हे जे क्लासिफिकेशन आहे त्याच्याबद्दल आपण थोडी जास्त माहिती घेऊयात. ठीक आहे, सो पहा, इतिहासाचे जे आपण भाग केले होते ते कशा पद्धतीने केले होते. एक होता प्री हिस्टॉरिक पिरियड ज्याला प्रागैतिहासिक काळ असंही म्हणतात. आणि तुम्ही जर शेवटचं लेक्चर, याच्या आधीचं लेक्चर आपणला पाहिले असेल तर याच प्री हिस्टॉरिक पिरियड्सचे आपण 3 भाग केले होते. ठीक आहे, ह्याच प्री हिस्टॉरिक पिरियडला आपण लिथिक एज असंही म्हणतो. काय म्हणतो? लिथिक एज. आता लिथिक एज म्हणजे काय की ज्या काळामध्ये म्हणजे अश्मयुग जे आहे ते कोणत्या काळामध्ये प्रेझेंट होतं? प्री हिस्टॉरिक काळ, प्रागैतिहासिक काळामध्ये प्रेझेंट होतं. सो आपण याचे 3 केले होते भाग. एक आहे पॅलिओलिथिक, दुसरा आहे मेझोलिथिक आणि तिसरा आहे निओलिथिक. यांचा कालखंड काय होता, यांचे वैशिष्ट्य काय होते, हे सगळं आपण गेल्या 2 लेक्चर्समध्ये पाहिलेले आहोत. ठीक आहे, सो प्रागैतिहासिक काळ. आता हे कोणत्या घटकांवर आधारित आपण हे क्लासिफिकेशन केलं आहे तेही सुद्धा आपण पाहिलं होतं की प्री हिस्टॉरिक पिरियड जिथे लेखनकला अवगत नव्हती, लेखनकला जी आहे ती या काळामध्ये अवगत नव्हती, त्याच्यामुळे या काळामध्ये सापडणारे जे भांडी असतील, मातीची भांडी असतील, या काळामध्ये सापडणारे धान्य असतील, त्याच्यानंतर जे हत्यारं असतील, या सगळ्यांचा अभ्यास करून त्या काळामध्ये कशा पद्धतीने जीवन मनुष्य जगत होता त्याचा अभ्यास संशोधनातून केला गेलेला आहे. म्हणून कोणत्या घटकावरती आधारित आपण हे क्लासिफिकेशन केले तर लेखनकला अवगत आहे की नाही. सो पहिला जो पिरियड येतो तो येतो म्हणजे याच्यामधला पहिला जो क्लासिफिकेशन आहे ते आहे प्री हिस्टॉरिक पिरियड. दुसरं जे क्लासिफिकेशन आहे त्याला आपण म्हणतो प्रोटो हिस्टॉरिक पिरियड. याला काय म्हणणार आहे आपण? प्रोटो हिस्टॉरिक पिरियड, ज्याला मराठीमध्ये प्रोटो ऐतिहासिक काळ असंही म्हणतात. ठीक आहे, सो याचे
हे जे प्रोटो हिस्टॉरिक पिरियड आहे या काळामध्ये जे आपण म्हणतो ना ब्रॉन्झ म्हणजे कांस्य युग आणि चाल्कोलिथिक, आता मी परत एकदा म्हणते, जसं इथे आपण पाहिलं होतं लिथिक एज इथे डॉमिनेटिंग होतं, अश्मयुग डॉमिनेटिंग होतं, तसं प्रोटो हिस्टॉरिक काळामध्ये ब्रॉन्झ आणि चाल्कोलिथिक पिरियड जो आहे तो प्रेझेंट होता. आता ब्रॉन्झ आणि चाल्कोलिथिक म्हणजे काय, तर याला मराठीमध्ये म्हणतात कांस्ययुग आणि ताम्रपाषाण युग. काय म्हणतात? कांस्ययुग आणि ताम्रपाषाण युग. आता प्रोटो हिस्टॉरिक पिरियडमध्ये हे दोन काळ प्रेझेंट होते, हे दोन काळ होते. पण प्रोटो हिस्टॉरिक पिरियड आपण याला असं सेपरेट कोणत्या घटकानुसार करतो तर इथे लेखनकला अवगत आहे का नाही ते आपल्याला पाहायचं आहे. आता याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. या काळामध्ये जे अस्तित्वात असणाऱ्या ज्या सभ्यता आहेत, संस्कृती आहेत, त्यांचा आपण अभ्यास करूयात. एक आहे मेसोपोटामिया, ठीक आहे, एक आहे मेसोपोटामियाची संस्कृती आणि दुसरी आहे हडप्पा संस्कृती. आता ह्या दोन्ही पण संस्कृती ज्या आहेत त्या कशा आहेत? समकालीन आहेत, कंटेम्पररी आहेत. म्हणजे काय की एकाच काळामध्ये या दोन्ही संस्कृती प्रेझेंट होत्या, फक्त वेगवेगळ्या भागामध्ये. जसं इराण इराकचा जो भाग आहे युफ्रेटिस आणि टायग्रिस या नदीच्या किनाऱ्या म्हणजे दोआबामध्ये, तिथं आहे मेसोपोटामियाची संस्कृती. आणि जी आपली सिंधू संस्कृती आहे, सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली, त्याला आपण काय म्हणतो? हडप्पा संस्कृती. आता या दोन्ही संस्कृती समकालीन आहेत, कंटेम्पररी आहेत, एकाच काळामध्ये प्रेझेंट होत्या. परंतु एकीकडे लेखनकला अवगत होती आणि ती आत्ता आपण काय केलेली उलगडली सुद्धा आहे. परंतु एकीकडे लेखनकला अवगत आहे. बघा फरक काय आहे. असं मी म्हणत नाहीये की लेखनकला अवगत नाही, पण इथे सुद्धा लेखनकला अवगत होती, पण ती अजून आपल्याला उलगडला त्याचा झालेला नाहीये. म्हणजे हडप्पन काळामध्ये आढळणाऱ्या ज्या मुद्रा आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये सील्स म्हणतात, या मुद्रांवरती लँग्वेज लिहिलेली आहे, स्क्रिप्ट प्रेझेंट आहे, त्यांची लिपी आहे त्यांना स्वतःला, पण आपल्याला अजूनही ती लिपी अवगत झालेली नाही. म्हणून आपण काय म्हणतो, हे कालखंड कोणता आहे? असा कालखंड आहे प्रोटो हिस्टॉरिक पिरियड. तेच जर मेसोपोटामियाचं पाहिलं तर इथं लेखनकला अवगत आहे, त्यांना स्वतःची लिपी सुद्धा आहे आणि ती लिपी जी आहे ती आपण व्यवस्थित उलगडली सुद्धा आहे आणि ती लिपी आपल्याला माहिती सुद्धा झालेली आहे. म्हणून हा फरक या दोन संस्कृतींमध्ये आहे. सो अशा संस्कृती ज्या काळामध्ये आहेत त्याला काय म्हणतात? प्रोटो हिस्टॉरिक पिरियड. ठीक आहे. आणि हा प्रोटो हिस्टॉरिक पिरियडमध्ये जे डॉमिनेटिंग एजेस होते ते डॉमिनेटिंग एजेस आहे ब्रॉन्झ एज, ज्याला आपण कांस्य युग असं म्हणतो, आणि दुसरा आहे चाल्कोलिथिक एज, ज्याला आपण ताम्रपाषाण युग असं म्हणतो. चाल्को म्हणजे रिलेटेड टू कॉपर जे आहे ना ते, आणि लिथिक म्हणजे रिलेटेड टू स्टोन, अश्म, याच्याशी संदर्भात आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? ताम्रपाषाण युग. ठीक आहे. आणि तिसरा जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आहे आपण हिस्टॉरिक पिरियड. आता हिस्टॉरिक पिरियड म्हणजे काय की ज्या काळामध्ये लेखनकला अवगत आहे आणि ती आपल्याला सुद्धा काय झालेली आहे? व्यवस्थित त्याचा उलगडा झालेला आहे, आणि जिथून ज्या काळापासून आपल्याला लेखी पुरावे सापडतात असा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो हिस्टॉरिक. असा जो कालखंड आहे त्याला आपण म्हणतो हिस्टॉरिक कालखंड, ऐतिहासिक काळ. ठीक आहे. सो असे तीन आपण भाग केले होते, ज्याच्यामधला प्री हिस्टॉरिक पिरियड जो आहे तो आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये पॅलिओलिथिक एज येतं. पॅलिओलिथिकचं परत लोअर, मिडल आणि अप्पर पॅलिओलिथिक, बरोबर आहे, हे आपण पाहिले. त्याच्यानंतर मेझोलिथिक एज येतं आणि निओलिथिक एज येतं. तर निओलिथिक नवाश्मयुगीन ज्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृती होती आणि त्या काळात त्या ठिकाणाचे वैशिष्ट्य काय आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहोत. आपल्या जर अजूनही कुणी पाहिलं नसेल तर आपल्या याच्या आधीचं जे लेक्चर आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तिथे जाऊन प्लीज आपण पाहून घ्यावे. आत्ता जो आपण पाहणार आहोत तो आहे प्रोटो हिस्टॉरिक पिरियड. आता प्रोटो हिस्टॉरिक पिरियड ज्याच्यामध्ये आपल्याला दोन युग पाहिजे आहेत महत्त्वाची, ती आहे ब्रॉन्झ एज आणि दुसरं आहे चाल्कोलिथिक एज, म्हणजे कांस्य युग आणि ताम्रपाषाण युग. आता हे कांस्य युग जे आहे ना, या कांस्य युगामध्ये मी वेगळ्या पेनाने लिहिते इथे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा जो कांस्य युग आहे, या कांस्य युगामध्ये हडप्पा संस्कृती जी आहे ती प्रेझेंट होती. आलं लक्षात? आणि जे चाल्कोलिथिक एज आहे, कोणता? चाल्कोलिथिक जे एज आहे, चाल्कोलिथिक काळ जो आहे तो चाल्कोलिथिक काळ म्हणजे काय की याच्यामध्ये भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणामध्ये अनेक ग्राम्य संस्कृती प्रेझेंट होत्या.
म्हणजे हडप्पाच्या समकालीन म्हणता येईल किंवा हडप्पाच्या नंतर म्हणता येईल अशा ग्राम्य संस्कृती कुठे होत्या, तर या चाल्कोलिथिक संस्कृती आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, ग्राम्य संस्कृती असं म्हणतो. ठीक आहे. सो आता तुम्ही अजून एक गोष्ट इथे आपण पाहूयात की अजून एक गोष्ट आपण इथे पाहणार आहोत. हे जे मतलब आपण जो प्रोटो हिस्टॉरिक पिरियड जो पाहतोय, प्रोटो हिस्टॉरिक पिरियड, आत्ता आपणच पाहिलं की ब्रॉन्झ एज आणि चाल्कोलिथिक एज त्याच्यामध्ये डॉमिनेटिंग होतं. त्याचप्रमाणे हे चाल्कोलिथिक प्री हिस्टॉरिक प्रोटो हिस्टॉरिक पिरियड जो आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या संस्कृती प्रेझेंट होत्या. ठीक आहे, होत्या तिथे त्या काळामध्ये. आता 3 प्रकारच्या कोणकोणत्या, तर काही संस्कृती ज्या होत्या त्या होत्या नागरी संस्कृती, ज्याला इंग्लिशमध्ये सिविक कल्चर्स असं म्हणतात. काही संस्कृती ज्या होत्या त्या ग्राम्य संस्कृती होत्या, ज्याला इंग्लिशमध्ये रुरल कल्चर्स असं म्हणतात. आणि काही इतर संस्कृती या काळामध्ये प्रेझेंट होत्या, ज्याला अदर कल्चर्स जे आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार त्या या काळामध्ये प्रेझेंट होत्या. म्हणजे प्रोटो हिस्टॉरिक पिरियड जर आपण लक्षात घेतला तर त्या काळामध्ये भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी नागरी संस्कृती होत्या, काही ठिकाणी ग्राम्य संस्कृती होत्या, तर काही ठिकाणी इतर की ज्यांचे स्वतःचे काही वैशिष्ट्य आहेत अशा प्रकारच्या संस्कृती होत्या. मग आता आपण प्रोटो हिस्टॉरिक पिरियडचे अशा पद्धतीने काय करणार आहोत, डिव्हिजन करणार आहोत, परत क्लासिफिकेशन करणार आहोत. ठीक आहे. नागरी संस्कृती, ग्राम्य संस्कृती आणि इतर संस्कृती. ठीक आहे. सो नागरी संस्कृती ज्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची संस्कृती येते हडप्पा संस्कृती, जी सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये होती. आणि ही हडप्पा संस्कृती जी आहे त्यालाच ब्रॉन्झ कल्चर असंही म्हणतात. किंवा या हडप्पा संस्कृती जी आहे याच्यामध्ये कांस्य या धातूचा, ब्रॉन्झ या धातूचा मोठ्या प्रमाणे उपयोग केला गेला होता, मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला होता, म्हणून त्याला ब्रॉन्झ एज असंही म्हणतात. त्याच्यानंतर ग्राम्य संस्कृती जी आहेत याच्यामध्ये भरपूर संस्कृती आहेत. कशानुसार, तर भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणांनुसार या संस्कृती ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होती जोरवे, माळवा, सालवदा या प्रकारच्या संस्कृती होत्या. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये परत माळवा नावाची संस्कृती होती. गुजरातमध्ये प्रभास आणि रंगपूर नावाची संस्कृती होती. राजस्थानमध्ये अहर नावाची संस्कृती होती. सो अशा भरपूर ठिकाणांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती प्रेझेंट होत्या, ज्या नागरी नव्हत्या. म्हणजे जशी हडप्पाची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती आहेत तशी नागरी वैशिष्ट्ये त्यांच्याकडे नव्हती, त्यांची नव्हती. सो म्हणून त्यांना काय म्हणतात, ग्राम्य संस्कृती असं म्हणतात. आणि या ज्या ग्राम्य संस्कृती आहेत त्यांनाच आपण चाल्कोलिथिक म्हणजे ताम्रपाषाण संस्कृती असंही म्हणतो. का, कारण की या ज्या संस्कृतींमध्ये तांबे आणि पाषाण म्हणजे दगड यांचा उपयोग जास्त झाला होता, म्हणून त्यांना ताम्रपाषाण संस्कृती असंही म्हणतात. आणि इतर ज्या संस्कृती आहेत त्या इतर संस्कृतींमध्ये येतात OCP नावाची एक संस्कृती आहे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑकर्ड कलर्ड पॉटरी. म्हणजे ऑकर्ड कलर पॉटरी ही त्यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणून त्याच्यावरूनच त्या संस्कृतीला नाव पडलं ऑकर्ड कलर्ड पॉटरी. मराठीमध्ये त्याला म्हणतात गेरू रंगाची भांडी ही संस्कृती. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काही संस्कृती प्रेझेंट होत्या ज्याला आपण म्हणतो कॉपर होर्ड संस्कृती. कॉपर होर्ड संस्कृती, ज्याला मराठीमध्ये ताम्रनिधी संस्कृती असं म्हणतात. त्याच्यानंतर अजून काही आहेत ज्याच्यामध्ये येतात मेगॅलिथिक संस्कृती. मेगॅलिथिक संस्कृती ज्याला मराठीमध्ये महापाषाण संस्कृती असंही म्हणतात. सो ह्या इतर प्रकारच्या संस्कृती आहेत की ज्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या काळामध्ये किंवा हडप्पा नंतरच्या काळामध्ये नांदत होत्या. ठीक आहे. सो आज जो आपण पाहणार आहोत, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला ग्राम्य संस्कृती यांच्याबद्दल आहे. कशाबद्दल आहे, ग्राम्य संस्कृती. आणि आत्ता आपण त्यांना ग्राम्य संस्कृती म्हणण्यापेक्षा जास्त आपण त्याला कोणत्या नावाने संबोधणार आहोत, तर
ताम्रपाषाण संस्कृती जी आहे या नावाने आपण त्यांना संबोधणार आहोत. ठीक आहे. सो आज आपण काय पाहणार आहोत, ताम्रपाषाण संस्कृती ज्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नांदत होत्या. तर काही हडप्पाच्या समकालीन होत्या, काही हडप्पा नंतरच्या होत्या. सो आता याच ताम्रपाषाण संस्कृतींबद्दल आपण पाहणार आहोत. सो सर्वात प्रथम आपण पाहूयात की या ताम्रपाषाण संस्कृतीची सुरुवात कशी झाली. ओरिजिन जे आपण आहे ते आपण पाहणार आहोत की ताम्रपाषाण संस्कृतींची सुरुवात झालीच कशी. ठीक आहे. सो याच्यासाठी आपण थोडंसं मागं जाऊयात. आपण निओलिथिक एज पाहिलं होतं, नवाश्मयुग. मागची स्लाईड घेते मी. नवाश्मयुग पाहिलं होतं, बरोबर आहे. सो नवाश्मयुगीन काही ठिकाणं आहेत की जी ठिकाणं खूप प्रसिद्ध होती. मी तुम्हाला एक ठिकाण सांगितलं होतं मेहरगड. मेहरगडबद्दल मी तुम्हाला एक माहिती सांगितली होती की मेहरगड या ठिकाणी कॉपर स्मेल्टिंग जे आहे, म्हणजे कॉपर तांबं शुद्ध करण्याचं जी तंत्रज्ञान आहे ते त्यांना अवगत होतं. आणि तेव्हा मी अजूनही एक गोष्ट म्हटले होते की हेच तंत्रज्ञान जे आहे ते पुढे हडप्पा संस्कृतीला त्यांनी दिलंय, असंही मी तिथं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे तिथे कॉटन कल्टिवेशन जे आहे ते सुद्धा सांगितलं होतं मी. कॉटन कल्टिवेशन तिथे होत होतं आणि हेच जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान पुढे त्यांनी हडप्पा संस्कृतीतील लोकांना दिलं असं म्हटलं जातं. सो म्हणजेच काय की निओलिथिक अशा काही नवाश्मयुगीन असे काही ठिकाणं होती की जी ठिकाणं अशा तंत्रज्ञानासाठी खूप प्रसिद्ध होती. मग आता झालं काय की हे जे ज्ञान आहे हे त्यांना अवगत असलेलं ज्ञान जे आहे ते त्यांनी पुढे हडप्पा संस्कृतीतल्या लोकांना जे आहे त्या लोकांना दिलं. आणि याच तंत्रज्ञानाचा वापर करून हडप्पा संस्कृतीतील जी लोक होती ते काय झाले, त्यांचा विकास झाला आणि त्याच्यामधून हडप्पा संस्कृती जी आहे, जी नागरी संस्कृती आहे ती विकासास आली. ठीक आहे. मग आता या नागरी संस्कृतीचे जे आहेत ते काही वैशिष्ट्य आहेत, बरोबर आहे. की जसं चाकावरची भांडी बनवायची, जसं कॉपर स्मेल्टिंग टेक्निक्स वापरून ती तांब्याची भांडी, त्याच्यानंतर कांस्य भांडी यांच्या वस्तू बनवणे, हे काय आहेत, ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. पण आता कालांतराने झालं काय, आपण पाहिलेलं आहोत की हडप्पा संस्कृती जी आहे ती कालांतराने नाश पावली. त्याच्यासाठी भरपूर कारणं आहेत. ती कारणं आपण ज्यावेळेस हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करू त्यावेळेस आपण डिटेलमध्ये त्या गोष्टी पाहणार आहोत. पण हडप्पा संस्कृतीचा ज्यावेळेस नाश झाला, विनाश झाला, त्याच्यानंतर झालं काय तर ते हडप्पा संस्कृतीतली जी लोकं आहेत, ठीक आहे, त्या लोकांनी काय केलं, स्थलांतर केलं. म्हणजे हडप्पा संस्कृतीचा जो भाग होता तो भाग सोडून ते काय केले, दुसऱ्या ठिकाणी गेले, दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर त्यांनी स्वतःचं जे तंत्रज्ञान होतं ते तिथल्या स्थानिक लोकांना शिकवलं, बरोबर आहे. म्हणून मग जे आता ते एकाच ठिकाणी राहायला गेले असं नाही आहे, बरोबर आहे. तुकाशा जर माहिती असेल, मी इथे रफली आपला एक डायग्राम, आपली भारताचा नकाशा जो आहे तो काढते. ठीक आहे. सो या स्वरूपामध्ये आपल्या भारताचा नकाशा आहे. आता तुम्ही याच्याकडे पाहू नका, नकाशा जो कसा आहे तो पाहू नका. आपल्याला फक्त साईट्स पाहायच्या आहेत की या ठिकाणी हडप्पा संस्कृती जी आहे ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये होती. आणि स्थलांतरानंतर मग झालं काय, काही लोक जे आहे ते काश्मीरच्या भागामध्ये गेले, काही लोक जे आहे ते गंगेच्या खोऱ्यामध्ये गेले, काही लोक जे आहे ते राजस्थानमध्ये, त्याच्यानंतर गुजरातमध्ये, दक्षिणेमध्ये महाराष्ट्राच्या भागात, त्याच्यानंतर या भागामध्ये स्थलांतर झालं, बरोबर आहे. मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर झालं. मग त्या स्थानिक आता हे जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या स्वतःच्या काही वैशिष्ट्य आहेत. मग हे लोक आले, यांनी आपलं तंत्रज्ञान त्या स्थानिक लोकांना सांगितलं आणि स्थानिक वैविध्यानुसार प्रत्येक ठिकाणाची काही वैशिष्ट्य जी आहेत ती तयार झाली. आणि अशा पद्धतीने चाल्कोलिथिक म्हणजे ताम्रपाषाण संस्कृती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी उदयास आल्या. ठीक आहे. आता हा जो उदय आहे याच्या मागे एक सिद्धांत आहे. हा उदय आणि ऱ्हास याच्या मागे एक सिद्धांत आहे. जर आपण चाल्कोलिथिक कल्चर्स जर पाहिले तर काही ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की देर इज कंटिन्युअस डेव्हलपमेंट फ्रॉम निओलिथिक टू द आयर्न एज. म्हणजेच काय, आपण पुढे पाहणार आहोत आयर्न एज कधी होतं, लोहयुग कधी आलं. ठीक आहे. सो म्हणजेच काय की काही ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअसली नवाश्मयुगापासून लोहयुगापर्यंत सगळ्या ज्या आहेत, सगळ्या अवस्था त्या एकाच ठिकाणी पाहायला मिळतात.
ठीक आहे. म्हणजे त्याच ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृती होती, त्याच ठिकाणी चाल्कोलिथिक ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती आणि त्याच्या पुढे त्याच ठिकाणी लोहयुगीन संस्कृती सुद्धा होती. म्हणजे काही ठिकाणं अशी आहेत की तिथे कंटिन्युअस डेव्हलपमेंट आपल्याला दिसते, पण काही ठिकाणं अशी आहेत, म्हणजे काही ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस डेव्हलपमेंट दिसत नाही, अचानकच तिथे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा उदय झालेला आहे आणि अचानकच ऱ्हास झालेला आहे. देअर इज सडन राईज अँड एक्सटिंक्शन ऑफ दॅट कल्चर इन दॅट पर्टिक्युलर एरिया असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, उदाहरण जर पाहिलं तर नॉर्थ इंडियाचा जो भाग आहे, म्हणजे हा जो भाग आहे, या भागामध्ये ज्या संस्कृती आहेत, ज्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहेत, तिथे आपल्याला कंटिन्युअस डेव्हलपमेंट दिसते. कंटिन्युअस म्हणजे नवाश्मयुगीन पण साईट आहे ती, त्याच्यानंतर चाल्कोलिथिक साईट पण आहे आणि तीच पुढे लोहयुगीन म्हणजे आयर्न एजची पण साईट आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु जर तुम्ही पेनिन्सुलर इंडिया जर पाहिला, म्हणजे हा जो भाग आहे आपला, ठीक आहे, सो या भागामधला ज्या संस्कृती आहेत ताम्रपाषाण संस्कृती, त्यांचा अचानकच उदय झालेला आहे आणि अचानकच काही कारणांनी तिथे ऱ्हास झालेला आहे. सो हे आपल्याला कळतं ताम्रपाषाण युगाच्या सुरुवात कशी झाली याच्यासाठी. सो काही 2 सिद्धांत आहेत, ते 2 सिद्धांत आपण पाहिलेले आहेत. काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की हे जे लोक जे आहेत ती हडप्पा संस्कृतीतून आलेली लोक होती, म्हणजे स्थलांतरित झालेली, आणि काही वेळा असंही म्हटलं जातं जे आर्यन लोक जे आहेत त्या लोकांनी तिथं येऊन ताम्रपाषाण युगाची सुरुवात केली असंही म्हटलं जातं. सो परंतु याच्यासाठी काही जास्त एव्हिडन्सेस अवेलेबल नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याला जास्त संशोधनाची गरज आहे. सो असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत की ताम्रपाषाण युगीन संस्कृती कधी म्हणजे कशा पद्धतीने तिचा उदय झाला आणि कशा पद्धतीने तिचा ऱ्हास झाला. ठीक आहे. सो आता आपण हे जे चाल्कोलिथिक कल्चर जे आहे त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात. ताम्रपाषाण युग, ठीक आहे. सो एक म्हणता येईल हे जे ताम्रपाषाण युग आहे ते मोस्टली काय आहे, आपण पाहिलं होतं ग्राम्य संस्कृती आहे. कशी संस्कृती आहे? ग्राम्य संस्कृती. विलेज कल्चर जे आहे, रुरल कल्चर जे आहे ते आहे. म्हणजे या काळामध्ये जसं हडप्पाकालीन नागरी वैशिष्ट्य जे आहेत ती जास्त वैशिष्ट्य इथे आढळत नाही. अजून एक म्हणता येईल की हे जे कल्चर आहे, हे जी संस्कृती आहे, इट इज ट्रान्झिशन बिटवीन द सबसिस्टन्स टू सिविक कल्चर. म्हणजेच काय तर उदरनिर्वाह ते प्रगत जीवनशैली या मधील संक्रमणाचा कालखंड आहे असंही आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. सो मी परत एकदा सांगते काय आहे उदरनिर्वाह, सबसिस्टन्स बेस कल्चर. म्हणजेच काय की उदरनिर्वाह म्हणजे पोटाला जेवढं पाहिजे आपला उदरनिर्वाह चालेल एवढंच आपण धान्य जमा करायचं किंवा खाणं पिणं जमा करायचं आणि तेवढ्यावरतीच राहायचं. हे जे भटकी जीवनशैली असते याच्यापासून ते प्रगत जीवनशैली या दोघांच्या मधला जो संक्रमणाचा कालखंड आहे किंवा संक्रमणाचा कालखंड आहे तो कालखंड कोणता आहे? ताम्रपाषाण युग. सो परत इथे लिहिते काय आहे तर संक्रमणाचा कालखंड आहे. उदरनिर्वाह ते प्रगत जीवनशैली जी आहे याच्यामधील संक्रमण कालखंड म्हणजेच काय ताम्रपाषाण युग असं आपल्याला म्हणता येईल. मग हे ताम्रपाषाण युग मुख्यत्वे कोणकोणत्या ठिकाणांवरती होतं तर नॉर्थ अँड म्हणजे मी आत्ताच म्हटलं होतं नॉर्थ अँड ईस्ट इंडिया, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात या ठिकाणी, त्याचप्रमाणे दक्षिणेकडचा जो भाग आहे साऊथ इंडिया, ठीक आहे, या भागामध्ये आपल्याला काय दिसतं तर ताम्रपाषाण युगीन संस्कृतींचा विकास झालेला दिसतो. आता समजा जर आपण कंपॅरिझन केलं, कोणासोबत कंपॅरिझन केलं तर हडप्पन संस्कृती. आता त्या काळामध्ये नागरी संस्कृती कोणती तिथे होती आपल्या भागामध्ये होती तर एकच होती हडप्पा संस्कृती. तर आपण हडप्पा संस्कृतीबरोबर जर या संस्कृतींचं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला जाणवतं की काही गोष्टींच्या बाबतीत दोघांमध्ये साम्य आहे आणि काही गोष्टींच्या बाबतीत दोघांमध्ये फरक आहे. तर या साम्य कोणकोणत्या आहेत त्या गोष्टी आपण पाहूयात. सो साम्य आपण पाहणार आहोत कोणामध्ये? साम्य आणि
फरक जे आहे ते आपण पाहणार आहोत हडप्पा संस्कृती आणि चाल्कोलिथिक संस्कृतींमध्ये. आता काय साम्य काय होतं तर दोघं समकालीन होते. सो काही संस्कृतींच्या बाबतीत होतं असं की दोघं कशा आहेत, समकालीन आहेत, एकाच काळांमध्ये दोन्ही संस्कृतींचा वावर आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर या दोघांमध्ये काय होतं, या दोघांमध्ये इंटरॅक्शन्स होते. इंटरॅक्शन्स म्हणजे काय की जसं आपण पाहिलं एक्सचेंज, गुड्सचे जे एक्सचेंज होत होते एकमेकांमध्ये, जसं मी म्हटलं होतं की निओलिथिक साईट्सकडून हडप्पा संस्कृतीला काही कॉपर स्मेल्टिंगचं टेक्निक दिलं गेलं. सो त्याच पद्धतीने काही ग्राम्य संस्कृती अशा होत्या की जिथे हे रॉ मटेरियल जे आहे ताम्र म्हणजे तांबे हे जे आहे, त्याच्यानंतर दगड हे जे आहे, हे काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यांच्या बाबतीचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित होतं. तर अशा तंत्रज्ञानाचं त्याचप्रमाणे अशा वस्तूंचं देवाणघेवाण जे आहे ते दोन संस्कृतींमध्ये होत होतं. सो म्हणजे आपण असं म्हणू शकतो दोन संस्कृतींमध्ये ट्रेड रिलेशन्स होते. जर तुम्ही मोहेंजोदाडो हा मूव्ही जर पाहिला असेल, हा पिक्चर जर पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की ऋतिक रोशन जो आहे ज्यावेळेस तो मोहेंजोदाडो या शहरामध्ये जातो त्यावेळेस तो एका ठिकाणी म्हणजे एका ग्रामीण ठिकाणी राहत असतो आणि त्याच्यानंतर तो शहरातल्या मोहेंजोदाडो या ठिकाणी जातो. म्हणजेच तुम्हाला याच्यावरून ही गोष्ट लक्षात येईल की काही ठिकाणी ग्राम्य संस्कृती होत्या तर काही ठिकाणी नागरी संस्कृती होत्या, जसं हडप्पा आणि मोहेंजोदाडो. मोहेंजोदाडो हे हडप्पा संस्कृतीचं एक साईट आहे, एक ठिकाण आहे. सो अशा मूव्हीजमधून तुम्हाला लक्षात येईल की त्या काळामध्ये समकालीन ग्राम्य आणि नागरी संस्कृती होत्या आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स होत होते, ट्रेड रिलेशन्स होते, एक्सचेंज होत होते. ठीक आहे. सो हे काय झालं, या आहेत साम्य, काही साम्य आपल्याला जे आढळतात ते हे आहेत. ठीक आहे. आता डिफरन्सेस काय आहेत, डिफरन्सेस हे आहेत की एक होती ग्राम्य संस्कृती तर दुसरी कोणती होती, नागरी संस्कृती, जशी हडप्पा संस्कृती जी आहेत. आता आपण हे कोणामध्ये पाहतोय, मोस्टली हडप्पा संस्कृती आणि इतर ताम्रपाषाण संस्कृती ज्या आहेत त्यांच्यामधलं आपण कंपॅरिझन करतोय. सो काही साम्य आहेत तर आणि काही डिफरन्सेस आहेत, फरक आहेत. सो एक फरक काय आहे, पहिला महत्त्वाचा फरक तर ते ग्राम्य आणि नागरी संस्कृती, हा महत्त्वाचा फरक आहे. त्याच्यानंतर ग्राम्य संस्कृती ज्या होत्या त्या मोस्टली ॲग्रिकल्चर बेस्ड होत्या, म्हणजे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. तर ज्या नागरी संस्कृती ज्या आहेत त्यांच्यामध्ये ट्रेड म्हणजे व्यापार हा काय होता, त्यांचा मुख्य व्यवसाय होता. म्हणजे त्यांच्या व्यवसायामध्ये पण काय आहेत, फरक आहेत. त्याच्यानंतर ग्राम्य संस्कृती ज्या आहेत या ठिकाणी त्यांना स्वतःची लिपी जी आहे, स्वतःची लिपी त्यांना अवगत नव्हती. परंतु त्याच जर नागरी संस्कृती जर पाहिल्या तर त्यांना स्वतःची लिपी अवगत होती, त्यांना स्वतःची स्क्रिप्ट होती. ठीक आहे. आणि मोस्टली ग्राम्य ज्या संस्कृती आहेत त्या ज्या ड्राय एरिया जो आहे या ड्राय एरियामध्ये त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसतो, ड्राय एरियामध्ये विकास झालेला दिसतो. पण तेच जर नागरी संस्कृती पाहिल्या तर जे नदी किनारे आहेत, फर्टाईल सॉईल जिथे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे, फर्टाईल एरिया आहे असं आपण म्हणू शकतो. सो अशा रिव्हर बेसिन्समध्ये यांचा विकास झालेला आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून या ज्या फरक आणि साम्य आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे, कारण की या दोन्ही संस्कृती ज्या आहेत त्या काही प्रमाणात समकालीन सुद्धा आहेत. ठीक आहे. सो आता आपण याचे पाहूया की पर्टिक्युलरली यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. ताम्रपाषाण युग जर आपण पाहिलं तर त्यांच्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे पहिला कॅरेक्टरिस्टिक ते आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॉपर आणि स्टोनचा वापर केलेला आहे. म्हणूनच त्याला चाल्कोलिथिक म्हणतात. चाल्को म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू कॉपर. कॉपर म्हणजे तांबे, ताम्र पाषाण आणि लिथिक पाषाण याचा अर्थ काय होतो, स्टोन, रिलेटेड टू स्टोन. म्हणजेच काय, तांबे आणि दगड यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला होता. कशासाठी, तर हत्यारं बनवण्यासाठी, भांडी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा वापर केला होता.
पण हडप्पा संस्कृती जर पाहिलं, हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तांब्याचा, कांस्य या धातूचा, ब्रॉन्झ याचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग केला गेला होता आणि प्रगत तंत्रज्ञान त्यांच्याकडे होतं. यांच्याकडे एवढं तंत्रज्ञान जे आहे ते प्रगत नाही आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये कॉपर आणि स्टोन यांचा वापर केलेला आहे. दुसरं, हे काय आहे, आत्ताच आपण पाहिलं कोणत्या संस्कृती आहेत, ग्राम्य संस्कृती आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या कशावरती बेस आहेत, शेतीवरती त्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो चाललेला आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ग्राम्य कृषीप्रधान संस्कृती आहेत त्या. त्याच्यानंतर यांचं महत्त्वाचं जे त्यांच्या भांडी होत्या त्या भांड्यांचं एक वैशिष्ट्य आहे ज्यांना आपण म्हणतो BRW, ब्लॅक अँड रेड वेअर्स. म्हणजेच काय, यांच्याकडे एक पर्टिक्युलर टेक्निक होती. ज्यावेळेस ते काही भांडे बनवायचे, ते भांडे ज्यावेळेस बनवायचे त्यावेळेस ते बनवण्याचे एक पर्टिक्युलर तंत्रज्ञान होतं त्यांच्याकडे. ते काय करायचे, भांडे बनवून झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्याला पक्क भांडं बनवण्यासाठी काय करतो, त्याला जाळलं जातं म्हणजे भट्टीत ठेवलं जातं, बरोबर आहे. सो ज्यावेळेस हे भट्टीत ठेवायचे त्यावेळेस काय करायचे, ते भट्टीत उलटं ठेवायचे. उलटं ठेवल्यामुळे आतला भाग जो आहे तो आतला भाग काय जायचा, जास्त भाजला जायचा, तो काळा काळा व्हायचा आणि बाहेरचा जो भाग आहे तो लाल राहायचा. म्हणून त्याला काय म्हणतात, ब्लॅक अँड रेड वेअर. सो ह्या ग्राम्य संस्कृती ज्या आहेत यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे की यांच्याकडे जी भांडी आढळतात ती सगळी कशी आहेत, ब्लॅक अँड रेड वेअर. याला मी जी टेक्निक म्हटलं त्याला इन्व्हर्टेड फायरिंग टेक्निक असं म्हणतात. त्याच्यामुळे आतला सरफेस जो आहे तो ब्लॅक राहायचा आणि बाहेरचा सरफेस जो आहे तो रेड राहायचा. ठीक आहे, इन्व्हर्टेड म्हणजे उलटं करून भाजल्यामुळे. येते लक्षात. सो हेच तंत्रज्ञान जे इन्व्हर्टेड फायरिंगचं टेक्निक हे सगळीकडे वापरलं गेलं होतं. म्हणून ब्लॅक अँड रेड वेअर हे काय आहेत, त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे. सो यांना स्वतःचे दफनाचे वेगवेगळे तंत्रज्ञान यांच्याकडे होते. वेगवेगळ्या मेथड्स त्यांनी वापरल्या होत्या. दफनाच्या वेगवेगळ्या मेथड्स होत्या. काही ठिकाणी जे प्रेत आहे त्या प्रेताबरोबर प्राण्यांना सुद्धा पुरलं जायचं. ते जे प्रेत आहे त्या प्रेताबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रेव्ह गुड्स असायचे. आता ग्रेव्ह गुड्स म्हणजे त्याच्याबरोबर अनेक सामान जे आहेत ते सामानसुद्धा पुरलं जायचं त्याच्याशी रिलेटेड असलेलं. सो याच्यामधून आपल्याला समजतं काही धार्मिक संकल्पनांचा विकास झाला होता. जसं मृत्यूनंतरचं जीवन जे आहेत, म्हणजे ते ग्रेव्ह गुड्स जे आहेत ते त्यांना मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी त्यांना उपयोगी येतील या अर्थाने कदाचित त्यांनी दफन केलेलं असावं. सो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या दफनाच्या ज्या पद्धती आहेत त्या काळामध्ये होत्या. काही दफन जे आहेत ते कुंभामध्ये केलेलं असायचं, ज्याला उर्न बरियल्स असं म्हणतात. मग काही लहान मुलांचे जे आहेत ते लहान मुलांचं दफन असं कुंभामध्ये केलं जायचं आणि त्याच्यासोबत अजून एक कुंभ ठेवला जायचा. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दफनाच्या पद्धती त्या काळामध्ये होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आत्ताच पाहिलं होतं की हे काय आहे, हा आहे एक कोणता कालखंड, आपण इथे पाहिलं होतं संक्रमणाचा कालखंड आहे. कशामधला, तर उदरनिर्वाह ते प्रगत जीवनशैली याच्यामधला संक्रमणाचा कालखंड म्हणून हा कालखंड ओळखला जातो. सो ती सुद्धा त्यांची काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे काही ठिकाणी नागरी वैशिष्ट्य सुद्धा आढळतात आणि ग्राम्य वैशिष्ट्य सुद्धा आढळतात. म्हणजे तुम्हाला आपण पुढे अभ्यासणारच आहोत. काही ठिकाणी असं आढळतं की कुडाची घरं तिथे आहेत. कुडाची घरं म्हणजे मातीची घरं आहेत. म्हणजे जशी पक्क्या विटांची घरं नाहीत जी हडप्पामध्ये होती, जी नागरी वैशिष्ट्य आहे. म्हणजे कुडाची घरं आहेत, मातीची घरं आहेत, पण ती मातीची जे घरं आहेत त्या सुद्धा कशा आहेत, प्रमाणीकृत आहेत. बरोबर आहे. स्टँडर्डाइज विटा त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. अशा पद्धतीची घरं जी आहेत ते आपण प्रेझेंट आहेत ग्राम्य संस्कृतींमध्ये. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं कळतं की नागरी संस्कृतीचे काही वैशिष्ट्य सुद्धा ग्राम्य संस्कृतींमध्ये आढळले जातात. म्हणून मी म्हटलंय की हा ट्रान्झिशन झोन आहे, संक्रमणाचा कालखंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर देअर आर एक्सचेंज सेंटर्स, विनिमय केंद्र जी आहेत ती विनिमय केंद्र इथे होती. म्हणजेच काय, जसं हडप्पा आणि ग्राम्य संस्कृती यांच्यामध्ये व्यापार चालायचा, एक्सचेंज चालायचा, त्याच पद्धतीने विलेज आणि विलेज, एक ग्राम्य संस्कृती ते दुसरी ग्राम्य संस्कृती यांच्यामध्ये सुद्धा विनिमय व्हायचा, ट्रेड व्हायचा आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विनिमय केंद्र जी आहेत ती तयार झालेली दिसतात.
ठीक आहे. सो काही ठिकाणी आपल्याला, मी आत्ताच म्हटलं होतं, काही ठिकाणी आपल्याला टाउन प्लॅनिंग आणि इरिगेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरलेल्या दिसतात, बरोबर आहे. म्हणजे बंधारे जे आहेत, अनेक ठिकाणी बंधारे बांधलेले आहेत असं आपल्याला दिसतं आणि टाउन प्लॅनिंग सुद्धा काही काही ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. सो हे सुद्धा तिथले काही वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी चीफ डॉम पद्धत जी आहे ती पद्धत इथे अवगत होती. म्हणजेच काय, आपण आत्ताच्या काळामध्ये म्हणू शकतो मुखिया पद्धत. म्हणजे एक जो व्यक्ती आहे तो त्या पर्टिक्युलर संस्कृतीचा किंवा त्या भागाचा मुखिया होता आणि त्याला विचारून सगळ्या गोष्टी केल्या जायच्या किंवा तो एक प्रकारे नियंत्रण ठेवायचं काम करायचा. सो मुखिया पद्धत या काळामध्ये होती असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर अजून काही महत्त्वाचे म्हणजे या काळामध्ये आपल्याला असं जाणवतं की काही ठिकाणी इकॉनॉमिक आणि सोशल डिफरन्सेस होते. म्हणजेच काय, सामाजिक आणि आर्थिक विषमता तयार झाली होती असं आपल्याला म्हणतो. म्हणजे सोशल लाईफ जर आपण त्यांची पाहायला गेली तर काय दिसतं आपल्याला, आर्थिक व सामाजिक विषमता जी आहे या काळामध्ये तयार व्हायला लागली होती असं आपण म्हणू शकतो. मी आत्ताच म्हटलं इथं मुखिया पद्धत होती. मग हा मुखिया जो होता त्याला घर वेगळं असायचं, त्याचं घर मोठं असायचं, त्या घरामध्ये खोल्या जास्त असायच्या. त्याच्यानंतर म्हणजेच काय, इथे आपल्याला दिसतं इकॉनॉमिक आणि सोशल डिफरन्सेस, विषमता निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर काही धार्मिक संकल्पनांचा विकासही या काळामध्ये आपल्याला झालेला दिसतो. आता कोणकोणत्या धार्मिक संकल्पना, तर या काळामध्ये वेगवेगळे म्हणजे पूजन केलं जायचं वेगवेगळ्या गोष्टींचं, की ज्याच्यामध्ये अग्निपूजन होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर मदर गॉडेस जी आहे म्हणजे मातृदेवता जी आहे मदर गॉडेस, तिचं पूजन केलं जायचं. त्याच्यानंतर ॲनिमल्स जे होते, ठीक आहे, वृषभ म्हणजे बुल जो आहे, ठीक आहे, वृषभ पूजन या काळामध्ये केलं जायचं. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसतं, तर बऱ्याच ठिकाणी धार्मिक संकल्पनांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. सो हे काय आहेत, हे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. चाल्कोलिथिक ताम्रपाषाण युगीन संस्कृती ज्या आहेत त्यांची आपण हे वैशिष्ट्य पाहिलं. सो ग्राम्य संस्कृती आहेत, संक्रमणाचा कालखंडामध्ये आहेत त्या. त्याच्यानंतर हे महत्त्वाचे साईट्स ज्या आहेत ज्या ठिकाणी या संस्कृतींचा विकास झाला होता. याच्यामध्ये समकालीन हडप्पा संस्कृती होती जी नागरी होती. सो त्या दोन संस्कृतींमधला जो साम्य आणि फरक जो आहे तो आपण पाहिला. त्याच्यानंतर यांची पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक जे आहे वैशिष्ट्ये ती पाहिली. कॉपर आणि स्टोनचा जास्त वापर केला होता. शेती हा प्रमुख व्यवसाय होता. रेड अँड ब्लॅक वेअर्स इन्व्हर्टेड फायरिंग टेक्निकनी तयार केलेले. सो हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दफनाच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. एक्सचेंज सेंटर, विनिमय म्हणजे विलेज टू विलेज असं आपण म्हणू शकतो, एक्सचेंज सेंटर्स अवेलेबल होते. टाउन प्लॅनिंग काही काही ठिकाणी आपल्याला दिसतं. इरिगेशन, सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरलेल्या दिसतात ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की डॅम्स, बंधारे बांधलेले आढळतात. मुखिया पद्धत होती. सामाजिक आणि आर्थिक विषमता होती. जसं मी तुम्हाला सांगितलं की मुखियाचं घर मोठं असायचं, त्याला खोल्या जास्त असायच्या, साठवणी केलेल्या वस्तू भरपूर असायच्या. धार्मिक संकल्पनांचा विकास झाला होता. सो हे आहे चाल्कोलिथिक कल्चर्सचे एक मतलब, आपण समजा जर एक सगळ्यांचा जर पाहायला गेलं तर त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत की महत्त्वाच्या चाल्कोलिथिक संस्कृती कोणकोणत्या आहेत, ताम्रपाषाण युगीन संस्कृती कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तर हा जो आत्ताची जी स्लाईड आहे ती स्लाईड खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जोड्या लावायला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे हे लिहून घेतलं तरी चालेल, ठीक आहे, किंवा तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढू शकता. सो आपण आता काय पाहणार आहोत, वेगवेगळ्या ताम्रपाषाण युगीन संस्कृती ज्या आहेत त्या संस्कृती आपल्या कुठे होत्या त्या पाहणार आहोत, महत्त्वाच्या संस्कृती. आणि मुख्य म्हणजे त्या कोणत्या नदीच्या किनारी वसलेल्या होत्या ते खूप महत्त्वाचं आहे, हे विचारलं जातं, ठीक आहे. कधी कधी जोड्या लावायला सुद्धा विचारला जातो हा प्रश्न, किंवा आपले ऑप्शन्स देऊन खाली कोणते करेक्ट आहेत कोणते चुकीचे आहेत बरोबर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. सो सगळ्यात महत्त्वाची पहिली जी संस्कृती आहे ती संस्कृती आहे आहाड संस्कृती, ठीक आहे, किंवा बनास संस्कृती.
इंग्लिशमध्ये अहर और बनास संस्कृती. ठीक आहे. सो आता ही जी आहे ही नदी जी आहे हीच बनास किंवा बेराज नदी असं म्हणतात तिला. बनास किंवा बेराज नदी हिची एक उपनदी आहे. त्या उपनदीचंच नाव आहे आहाड ही उपनदी. या उपनदीवरती नदीच्या किनाऱ्यावरती ही संस्कृती जी आहे ती उदयाला आली होती. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची संस्कृती, तर ही संस्कृती जी आहे कोणत्या भागात आहे तर राजस्थानच्या भागामध्ये आहे. दुसरी जी संस्कृती आहे महत्त्वाची ती आहे कायथा संस्कृती. ठीक आहे. कायथा संस्कृती जी मध्य प्रदेशच्या भागामध्ये उदयास आली होती आणि काली सिंधू ही जी चंबळची उपनदी आहे या नदीच्या किनारी ही संस्कृती होती. तिसरी जी महत्त्वाची संस्कृती आहे ती आहे सावळदा संस्कृती जी महाराष्ट्रामध्ये होती आणि तापी प्रवरा या नदीच्या किनारी धुळ्यामध्ये, धुळे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. धुळे जिल्ह्याच्या ठिकाणी ही संस्कृती जी आहे ती वसलेली होती. नंतर जी आहे ती आहे प्रभास आणि रंगपूर. प्रभास आणि रंगपूर या दोन्ही संस्कृती गुजरातमध्ये होत्या. ठीक आहे. गुजरातमध्ये होत्या जी सौराष्ट्राचा किनारा, सौराष्ट्र किनारा जो आहे या किनाऱ्यावरती प्रभास संस्कृती होती आणि रंगपूर जी आहे ती भाद्रा या नदीच्या किनाऱ्यावरती उदयाला आली होती. त्याच्यानंतरची जी महत्त्वाची संस्कृती आहे ती आहे माळवा. आता माळवा संस्कृती जी आहे ना ती दोन ठिकाणी होती. माळवा एक जी मध्य प्रदेशमध्ये होती आणि माळवा दुसरी जी महाराष्ट्रामध्ये होती. सो हे लक्षात ठेवा, माळवा संस्कृती दोन होत्या ज्याचा मुख्यत्वे विकास कुठे झाला होता मध्य प्रदेशमध्ये आणि नंतर त्यांनीच पुढे येऊन महाराष्ट्रामध्ये माळवा संस्कृतीची स्थापना केली होती. सो एक होती मध्य प्रदेशमध्ये जी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती होती आणि दुसरी महाराष्ट्रामध्ये जी गोदावरी, तापी, भीमा या नदी खोऱ्यांमध्ये त्याचा उदय आणि विकास झालेला होता. त्याच्यानंतरची जी महत्त्वाची आहे ती आहे चिरांड संस्कृती. चिरांड हे एक तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी की बोन टूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे चिरांड, जे आहे बिहारमध्ये. ठीक आहे. ही शरयू शोण नदीच्या किनाऱ्यावरती या संस्कृतीचा विकास झाला होता. आणि सगळ्यात शेवटची आणि खूप महत्त्वाची जी संस्कृती आहे ती जोरवे संस्कृती जी महाराष्ट्रामध्ये प्रवरा नदीच्या किनाऱ्यावरती उदयास आली होती. ठीक आहे. सो ह्या संस्कृतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो हे महत्त्वाच्या संस्कृती आहेत आणि त्या कोणकोणत्या नदीवरती कोणकोणत्या नदी काठी आलेल्या होत्या उदयाला ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो मी तुम्हाला वेळ देते, वाटल्यास तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके. सो या ताम्रपाषाण युगीन संस्कृती ज्या आहेत त्या आता आपण एक एक करून यांची पर्टिक्युलर वैशिष्ट्य जे आहेत ती पाहणार आहोत. सो सगळ्यात पहिली जी संस्कृती आहे ती आहे आहाड संस्कृती. ठीक आहे. आहाड संस्कृती. ठीक आहे. आता ही जी संस्कृती आहे ती हडप्पाच्या समकालीन संस्कृती आहे असं तुम्ही म्हणू शकता. मुख्यत्वे करून राजस्थान जो आहे त्याचा मेवाड प्रदेश जो आहे ना, राजस्थानचा मेवाड प्रदेश जो आहे या प्रदेशामध्ये या संस्कृतीचा विकास झाला असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर ही जी संस्कृती आहे ही संस्कृती हडप्पाच्या समकालीन संस्कृती आहे. एकाच काळामध्ये त्या प्रेझेंट होत्या. ठीक आहे. सो आहाड जो आहे, ठीक आहे, कोणत्या नदीच्या किनारी तर आपण आत्ताच पाहिलं आहाड या नदीच्या किनारी. कोणत्या? आहाड या नदीच्या किनारी जी बनासची उपनदी आहे या ठिकाणी सर्वप्रथम शोध लागला म्हणून या संस्कृतीला आहाड संस्कृती असं म्हणतात. आणि बनास नदीच्या किनाऱ्यावरती आहे म्हणून तिला बनास संस्कृती असंही म्हणतात. आता या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नाव कसं दिलं जातं त्या संस्कृतीला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट जी लक्षात घेतली जाते ती आहे ती कोणत्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तिचा शोध लागला.
म्हणजे जसं हडप्पा संस्कृतीला हडप्पा का म्हणतो, कारण की हडप्पा या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा उत्खनन झालं आणि या संस्कृतीचा शोध लागला, म्हणून तिला काय म्हटलं जातं, हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ती कोणत्या नदीच्या किनारी वसली होती, जसं हडप्पाला सिंधू संस्कृती असंही म्हणतात, का, कारण की ती सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती बसलेली होती, म्हणून तिला सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं. म्हणून या संस्कृतींना नाव देताना दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे ते पहिला शोध कुठे लागला, प्रथम शोध कुठे लागला, आणि दुसरा म्हणजे ती कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेली आहे. म्हणून या संस्कृतीला आहाड किंवा बनास संस्कृती असं म्हणतात, का, कारण की आहाड या ठिकाणी प्रथम शोध लागला आणि बनास या नदीच्या किनाऱ्यावरती ही संस्कृती आहे, म्हणून याला आहाड किंवा बनास संस्कृती असं म्हणतात. आता याच्या ज्या इम्पॉर्टंट साईट्स ज्या आहेत, त्या इम्पॉर्टंट साईट्स खूप महत्त्वाच्या आहेत. कोणत्या आहेत, पहिली आहे आहाड. पहिली इम्पॉर्टंट साईट जी आहे ती आहे आहाड. याला ताम्रवती असंही म्हणतात. काय म्हणतात, ताम्रवती असंही म्हणतात आहाड या ठिकाणाला. त्याच्यानंतर जी आहे ती आहे गणेश्वर. महत्वाचं ठिकाण कोणकोणतं आहे, गणेश्वर. त्याच्यानंतर जे येतं गिलुंड, आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत, गिलुंड. त्याच्यानंतर जे आहेत बालाथल. ही काही महत्त्वाची ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला आहाड संस्कृतीचा विकास झालेला दिसतो. आता हे आहाड जे ठिकाण आहे ना, पर्टिक्युलरली आहाड जे ठिकाण आहे, याला ताम्रवती असं का म्हणतात, तर तुम्हाला आत्ताही माहिती असेल की खेत्री, राजस्थानमध्ये खेत्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तांब्याच्या खाणी प्रेझेंट आहेत. कशाच्या, तांब्याच्या खाणी. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, ताम्रवती असंही म्हटलं जातं. सो हा जो आहाड जो प्रदेश आहे तो खेत्री माईन एरिया जो आहे ना, ठीक आहे, या खाण प्रदेशाच्या भागामध्ये येतो आणि म्हणून हा खूप मोठ्या प्रमाणावरती इथे ही संस्कृती डेव्हलप झाली. त्याच्यानंतर कॉपर स्मेल्टिंगची टेक्निक्स जे आहेत त्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झाल्या आणि इथे खूप मोठ्या प्रमाणावरती भांड्याचं उत्पादन व्हायचं, कॉपरचं उत्पादन व्हायचं आणि हेच पुढे हडप्पा संस्कृती जी आहे त्या संस्कृतीला बरोबर यांचं देवाणघेवाण चालू होतं. म्हणून आहाड हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे की जिथून तांब्याच्या वस्तूंच्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती आणि देवाणघेवाण चालायची. त्याच्यानंतरचं जे आहे ते आहे गणेश्वर जोधपुरा. गणेश्वर जोधपुरा हे ठिकाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खेत्री माईन एरियामध्येच प्रेझेंट होतं आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॉपर टूल्स आणि कॉपर प्रोडक्ट्स जे आहेत ते तयार व्हायचे आणि या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात हडप्पा संस्कृतीला देवाणघेवाण जी आहे ती चालायची. कशाची, तर तांब्याच्या भांड्यांची. ठीक आहे. त्याच्यानंतर गिलुंड हे ठिकाण कशासाठी महत्त्व आहे, तर स्टोन इंडस्ट्रीसाठी खूप महत्त्वाचं ठिकाण कोणतं आहे, तर गिलुंड हे आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती स्टोन इंडस्ट्रीचे डेव्हलपमेंट झाली होती. या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की हरप्पन सील्स जे आहेत आणि करन्सी, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं मुद्रा ज्या आहेत, कोणत्या, हडप्पन मुद्रा ज्या आहेत त्या मुद्रा या ठिकाणी आपल्याला आढळतात. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय कळतं की देर इज ट्रेड रिलेशन बिटवीन गिलुंड अँड हडप्पन सिव्हिलायझेशन. समजतंय का? म्हणजेच आपल्याला काय समजतंय की इथे हडप्पाच्या सानिध्यात हे संस्कृती होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये हडप्पासोबत व्यापारी संबंध त्यांचे होते. आता आपल्याला जी महत्त्वाची साईट आहे ती आहे बालाथल. बालाथल कशासाठी प्रसिद्ध आहे, तर मातीच्या भांड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे बालाथल. म्हणजे बघा, प्रत्येकाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. आहाड जर पाहिलं तर खेत्री तांब्याच्या खाणीच्या प्रदेशामध्ये होतं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मेटल स्मेल्टिंग जे आहे त्याची टेक्नॉलॉजी इथे तंत्रज्ञान इथे विकसित झालं होतं आणि ते तंत्रज्ञानाचं देवाणघेवाण चालायची. त्याच्यानंतर गणेश्वर जोधपुरा परत खेत्री माईन एरियामध्ये होत्या. मोठ्या प्रमाणामध्ये तांब्याची भांडी आणि तांब्याचे जे प्रॉडक्ट्स जे आहेत यांचा हडप्पा बरोबर ती देवाणघेवाण चालायची. गिलोंड हे ठिकाणी
मोठ्या प्रमाणामध्ये स्टोन इंडस्ट्रीजचं डेव्हलपमेंट झाली होती आणि बालाथल या ठिकाणी मातीच्या भांड्यांचं उत्पादन सर्वात जास्त व्हायचं. तुम्हाला जर इथे मोठ्या प्रमाणामध्ये मातीची बैलं जी असतील, त्याच्यानंतर लहान मुलांची खेळणी, त्याच्यानंतर मातीची भांडी, हे मोठ्या प्रमाणामध्ये या बालाथल या ठिकाणावरून उत्खननामधून गोष्टी सापडल्या आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणीमध्ये छिन्नी, त्याच्यानंतर बाणाची अग्रे वगैरे या सगळ्या गोष्टी इथून सापडलेल्या आहेत. त्याच्यानंतर पक्क्या विटांची घरंसुद्धा या ठिकाणावरून सापडलेली आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर हडप्पा या संस्कृतीबरोबर यांचे संबंध होते. त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये त्याचा संबंध जो आहे, त्याचा परिणाम जो आहे तो इथल्या साईट्सवरती दिसतो. ठीक आहे, म्हणूनच काही ठिकाणी पक्क्या विटांची घरं, नागरीकरण काही ठिकाणी झालं होतं हे आपल्याला दिसतं. सो हे आपण पाहिलं अहाड या संस्कृतीबद्दल. आता पुढची जी महत्त्वाची संस्कृती आहे ती आहे कायथा संस्कृती. कोणती? कायथा संस्कृती. कायथा संस्कृती कोणत्या भागामध्ये होती? महत्त्वाची संस्कृती आहे मध्य प्रदेश या भागामध्ये हिचा संस्कृतीचा विकास झाला होता. आता याच्यातले जे मुख्य ठिकाणं जी आहेत ती ठिकाणं आपण पाहूयात. एरन, लक्षात घ्या, एरन, नागदा, मंदसोर आणि डुंगवाडा ही खूप महत्त्वाची ठिकाणं जी आहेत. ही ठिकाणं कोणती आहे, कशाच्या बाबतीत आहेत, तर कायथा या संस्कृतीच्या बाबतीत आहेत. परत ही जी संस्कृती आहे ही संस्कृती सुद्धा समकालीन मानली जाते. हडप्पा संस्कृतीला समकालीन अशी मानली जाते. या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की कायथा संस्कृतीचा सडन राईज अँड फॉल आहे. म्हणजे देर इज नो कंटिन्युअस डेव्हलपमेंट. पहिल्यापासूनच म्हणजे सगळे युगांचा इथे प्रभाव आहे असं नाही आहे. या काळामध्ये कायथा संस्कृतीचा अचानकच उद्भव झालेला आहे आणि अचानकच ऱ्हास झालेला आहे. त्याच्यामुळे सडन राईज अँड सडन फॉल असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर वसाहतीकरणाची संकल्पना या ठिकाणी दिसते. कशाची दिसते? वसाहतीकरण जे आहे, तुम्हाला माहिती असेल वसाहतीकरण म्हणजे काय. सो वसाहतीकरणाची संकल्पना या ठिकाणी दिसते आणि ज्याच्यावरूनच हा निष्कर्ष काढला गेला की या ठिकाणी काय आहे, सडन राईज अँड फॉल ऑफ द, म्हणजे अचानक उद्भव झालेला आहे या संस्कृतीचा आणि अचानकपणेच ऱ्हास झालेला आहे. असं म्हटलं जातं की हा जो ऱ्हास आहे तो भूकंपामुळे झालेला आहे, अर्थक्वेकमुळे झालेला आहे. आता या ठिकाणाची महत्त्वाची वैशिष्ट्य कोणती आहेत, तर साच्यातली भांडी जी आहे, साच्यातील भांडी म्हणजे साचा, आता तुम्हाला माहिती असेल की एक साचा असतो, त्याच्यामध्ये कॉपर किंवा कोणत्याही प्रकारचं मेटल जे आहे ते टाकलं की त्या साच्याचं आकार त्या मेटलला येतो. सो अशी साच्यातली भांडी तयार करण्यासाठी कायथा संस्कृती जी आहे ती प्रसिद्ध होती. त्याच्यानंतर या काळामध्ये जी पॉटरी आहे ती आहे कोम्ड वेअर पॉटरी. आता कोम्ड वेअर म्हणजे काय, तर कोंब म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, कंगवा. सो कंगव्यानी कन्सिडर करा की कंगव्यानी तुम्ही नक्षी काढताय, तर ती कशी नक्षी तुम्हाला दिसेल, ती तशी नक्षी कशावरती आढळायची, त्यांच्या भांड्यावरती जी आहे त्या भांड्यावरती अशी नक्षी होती. म्हणून त्याला काय म्हणायचं, कोम्ड वेअर पॉटरी. आणि हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, कायथा संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. या संस्कृतीमध्ये वृषभ पूजन, त्याच्यानंतर लिंगपूजन केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच काय, तर मोठ्या म्हणजे या ठिकाणी सुद्धा धार्मिक संकल्पनांचा काही प्रमाणामध्ये विकास झाला होता असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा जो संस्कृती आहे, महत्त्वाची संस्कृती, ती आहे माळवा संस्कृती. आता ही जी माळवा संस्कृती आपण पाहणार आहोत ही कुठली आहे, MP मधली जी आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की 2 माळवा संस्कृती आहेत, तर याच्यामधली मध्य प्रदेशमधली माळवा संस्कृती आपण पाहणार आहोत जी आहे, ज्याच्यामधली महत्त्वाची ठिकाणं कोणकोणती आहेत, महेश्वर, नवदा तोली असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्रिपुरी, ही महत्त्वाची ठिकाणं आहेत. त्यातल्या त्यात नवदा तोली जे आहे हे महत्त्वाचं ठिकाण आहे. जर नवदा तोली हे ठिकाण आलं तर डोळे झाकून माळवा संस्कृती कुठे, जी मध्य प्रदेशमध्ये होती त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. सो याच्यामध्ये काही महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर ही जी माळवा संस्कृती आहे असं म्हटलं जातं की हे शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये खूप विकसित झालेले होते. सो शेती तंत्रज्ञान जे आहे या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती
या माळवा संस्कृतीमध्ये त्यांचा एक मिनिट, शेती तंत्रज्ञान याचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये माळवा संस्कृतीमध्ये झाला होता. यांना आद्य शेतकरी असंही म्हटलं जातं. म्हणूनच म्हणते की शेती तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये माळवा संस्कृतीमध्ये झाला होता. इथे काय केलं जातं तर कशावरून दिसतं तर मोठ्या प्रमाणावरती पाणी अडवून शेती करण्याची पद्धत या ठिकाणी होती. म्हणजे इरिगेशन जे आहे, डॅम इरिगेशन जे आहे, बंधारे बांधून शेती करणं ही पद्धत या ठिकाणी आढळते. त्याचप्रमाणे दुबार पीक पद्धत या ठिकाणी होती. म्हणजे एकाच वर्षामध्ये 2 वेळा पीक ते घेत असत. त्याच्यानंतर आता हे जे डॅम्स होते, मातीचे बंधारे जे आहेत, मातीचे बंधारे त्यांनी बांधलेले होते. सो म्हणूनच शेती तंत्रज्ञानामध्ये विकसित अशी ही संस्कृती होती माळवा संस्कृती, जे त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या काळामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं वृषभ पूजन केलेलं आहे, लिंगपूजन होताना दिसतं आपल्याला. त्याचप्रमाणे बळी देण्याची जी संकल्पना होती ती सुद्धा संकल्पना या काळामध्ये विकसित झाली होती. म्हणजे माळवा संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे, या धार्मिक संकल्पनांचा या काळामध्ये विकास झाला होता. आता पुढची जी संस्कृती आहे ती आहे प्रभास व रंगपूर संस्कृती. कोणती? प्रभास व रंगपूर ही जी संस्कृती आहे कोणत्या ठिकाणी आहे? गुजरातमध्ये या संस्कृतीचा विकास झाला होता. आता होतं असं की ही जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये तुम्हाला पूर्व हडप्पा आणि उत्तर हडप्पा अशा सगळ्या काळाची वैशिष्ट्ये जी आहेत ती या काळामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. सो असं जास्त प्रमाणात दिसून येतं की उत्तर हडप्पा कालीन जी लोकं होती त्यांचं स्थलांतर या ठिकाणी झालेलं आहे. आणि मग त्यांनी स्थलांतर झाल्यानंतर इथे नवीन संस्कृतीचा उदय झाला आणि तो आहे प्रभास आणि रंगपूर संस्कृती. आता याचा प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काय तर तांदूळ हे जे पीक आहे, तांदूळ हे त्यांचं मुख्य पीक होतं. तांदूळ मुख्य पीक आहे. त्याच्यानंतर विस्तार आणि विकास जो आहे तो उत्तर हडप्पन काळामध्ये झाला होता. आता आपण ज्यावेळेस हडप्पन कल्चर पाहू तेव्हा तुम्हाला कळेल की हडप्पाची सुरुवात एक होती, त्याच्यानंतर पीक पिरियड होता की ज्या काळामध्ये खूप भरभराटीस आला होता हडप्पाचा संस्कृती, आणि एक कालावधी होता की ज्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली होती आणि ऱ्हास झाला होता. सो त्याला उत्तर हडप्पन पिरियड म्हणजे उत्तर हडप्पन काळ असं म्हटलं जातं. तर या काळामध्ये काय झालं होतं की प्रभास आणि रंगपूर या ठिकाणाच्या संस्कृती ज्या आहेत तर विकास झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. सो म्हणूनच म्हटलं की या संस्कृतीमध्ये नवाश्मयुगीन, त्याचप्रमाणे हडप्पा आणि उत्तर हडप्पा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसतात. ठीक आहे. सो ह्या संस्कृतीमध्ये गारगोटी सदृश्य जे दगड असतात त्या दगडांपासून ते दगड इथे मोठ्या प्रमाणामध्ये आढळायचे. आणि आपल्याला असं दिसतं की हडप्पामध्ये याच दगडांपासून मणी तयार केले जायचे आणि ते मौल्यवान मणी वापरले जायचे. म्हणजे आपण इथे असं रिलेशन म्हणू शकतो की प्रभास आणि रंगपूर हे गारगोटी सदृश्य दगड जे होते ते हडप्पा संस्कृतीला प्रोव्हाइड करत होते, म्हणजे रॉ मटेरियल, आणि मग हडप्पा संस्कृतीतली लोक त्याच्यापासून मणी तयार करून त्या मण्यांचा उपयोग आपल्या मौल्यवान वस्तू म्हणून केला जायचा. सो अशा पद्धतीने प्रभास आणि रंगपूर या संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरची जी संस्कृती आहे ती आहे चिरांड संस्कृती. चिरांड संस्कृती जी आहे तुम्हाला म्हटलं होतं बिहारच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती होती. आता इथे आपल्याला काय दिसतं? कंटिन्युअस डेव्हलपमेंट दिसते. म्हणजे याच काळामध्ये कंटिन्युअस डेव्हलपमेंट आपल्याला दिसते इथे. म्हणजे निओलिथिक साईट्सपासून आयर्न एज पर्यंतचे सगळे जे पुरावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. चिरांड या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणून म्हटलं कंटिन्युअस डेव्हलपमेंट आहे. आता तुम्हाला अजून एक म्हटलं होतं चिरांड या ठिकाणी हे कशासाठी प्रेझेंट आहे? बोन टूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे चिरांड हे ठिकाण. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता की ॲनिमल रेअरिंग जे आहे म्हणजे पशुपालन जे आहे, पशुपालनावरती इथे जास्त भर होता. कशावरती? पशुपालन.
का बरं असावं? कारण की चिरांड हे ठिकाण गंगेच्या खोऱ्यामध्ये येत होतं, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडायचा. आणि त्या काळामध्ये म्हणजे आता आपण जो काळ बोलतोय तो चाल्कोलिथिक पिरियड आहे, की ज्या ठिकाणी अजून लोखंडाचा शोध लागलेला नाहीये. त्याच्यामुळे अवजारे जी आहेत ती अवजारे दगडाची किंवा कॉपरचीच बनवलेली असायची, जी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करणे वगैरे याच्यासाठी उपयोगी यायची नाही. म्हणून शेतीचा विकास जास्त होण्यापेक्षा पशुपालन जे आहे ते इथे जास्त चालायचं. आणि म्हणूनच याच्यामुळेच बोन टूल्स जे आहेत ते या ठिकाणचे खूप प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी अजून तर काय म्हणता येईल तर सिडेंटरी लाईफ जगायचे. सिडेंटरी म्हणजे स्थायिक लाईफ, म्हणजे एकाच ठिकाणी राहायचे. ते पशुपालन करायचे म्हणजे ऑफकोर्स एका ठिकाणीच राहावं लागणार. त्याच्यानंतर या ठिकाणीची वैशिष्ट्य म्हणजे इथे कुडाची घरं आहेत. कुडाची म्हणजे मातीची घरं, मड हाऊसेस जे आहेत ते इथे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा व्यवसाय कोणता आहे तर ॲनिमल रिअरिंग हा त्यांचा व्यवसाय आहे. सो आता आपण जवळपास तुम्ही पाहिलं असेल उत्तर भारत, गुजरात, मध्य भारत, मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणच्या आपण चाल्कोलिथिक कल्चर्स पाहिले. आता आपल्याला MPSCच्या दृष्टिकोनातून जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते आहेत महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृती. सो आपण आता जे पाहणार आहोत ते आहेत महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृती. आता ह्या ज्या संस्कृती आहेत महाराष्ट्रामधील ताम्रपाषाण संस्कृती, या 3 संस्कृती आहेत ज्याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ती पहिली संस्कृती जी आहे ती आहे सावळदा संस्कृती, दुसरी जी आहे ती आहे माळवा संस्कृती आणि तिसरी जी आहे ती आहे जोरवे संस्कृती. त्याच्यामुळे या सगळ्या संस्कृती खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास झालेला आहे. जवळपास 200हून जास्त साईट्स ज्या आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतात, ज्या ताम्रपाषाण युगीन काळातल्या आहेत. ठीक आहे. सो या काळामध्ये असंही म्हटलं जातं, आता आपण पर्टिक्युलरली एक जो आहे तो घेऊन आपण अभ्यास करूयात. तो सावळदा संस्कृती जी आहे, ठीक आहे, या संस्कृतीचा आपण पर्टिक्युलरली पाहूयात. तर ही जी संस्कृती आहे धुळ्यामध्ये विकसित झालेली आहे. कोणती नदी? प्रवरा नदी जी आहे, प्रवरा नाही, धुळ्यामध्ये तापी नदी जी आहे, तापी नदी जी आहे, या तापी नदीच्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये सावळदा संस्कृती जी आहे ती डेव्हलप झाली आहे असं आपण म्हणू शकतो. साधारण इसवी सन पूर्व 2000 ते 1800 या काळामध्ये ही संस्कृती होती. आता या संस्कृतीचा उगम कसा झाला तर मध्याश्मयुगीन लोकांचा म्हणजे संपर्क जो आहे तो सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीतल्या लोकांचा होता. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर मध्याश्मयुगीन जी लोकं होती, नवाश्मयुगीन, मध्याश्मयुगीन लोक, त्यांचा संपर्क कोणासोबत होता तर सौराष्ट्र म्हणजे गुजरातचा भाग, गुजरातच्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांसोबत होता. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी जी डेव्हलपमेंट आहे प्रत्येक पिरियडची ती वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या कालखंडात आहे. हे तुम्हाला कळू शकतं की ज्या ठिकाणी सौराष्ट्रामध्ये हडप्पन लोकांचं वर्चस्व होतं त्या काळामध्ये अजून साऊथ इंडियामध्ये मधील लोक जी आहेत ती मेझोलिथिक, निओलिथिक काळामध्येच जगत होती. सो अशाप्रमाणे तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या ठिकाणी हे कालखंड जे आहेत ना ते कमी जास्त होऊ शकतात. त्यांचा विकासाची जी आपण स्पीड आहे ती सगळीकडे सारखीच आहे असं नाही. ठीक आहे. सो म्हणजेच काय तर मध्याश्मयुगीन लोक जी आहेत जी ही धुळे वगैरे या भागामध्ये राहत होती, महाराष्ट्रामध्ये राहत होती, तर या लोकांचा संपर्क जो आहे तो सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीतल्या लोकांशी आला आणि त्याच्यामधूनच ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा विकास झाला असं म्हटलं जातं. आता हे कशावरून तर कावठे हे एक ठिकाण आहे धुळ्यामध्ये. कोणतं ठिकाण? कावठे हे एक ठिकाण आहे की जिथे शंखाच्या वस्तू आढळतात. कशाच्या वस्तू आढळतात? शंखाच्या वस्तू. कशाच्या? शंखाच्या वस्तू आढळतात, जे मुख्यत्वे करून सौराष्ट्रामधील जे हडप्पन लोक होती त्यांच्यामध्ये विनिमयासाठी करन्सी म्हणून वापरली जायची. कशाची वस्तू? शंखाच्या वस्तू.
म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं की देअर इज ट्रेड रिलेशन बिटवीन पीपल्स फ्रॉम सावर्धा टू पीपल्स फ्रॉम सौराष्ट्र. आलं का लक्षात? म्हणजे यांच्यामध्ये गुड्स जे आहेत त्याच्यामध्ये एक्सचेंज होत होतं आणि म्हणूनच म्हणजे हा एक प्रकारे विनिमयाचा पुरावा आहे, एक्सचेंज ट्रेड होत होता याचा पुरावा आहे असं आपण म्हणू शकतो. कोणतं? कावठे हे गाव आहे. ठीक आहे. सो अशाच पद्धतीचे जे इंटरॅक्शन्स आहेत त्या इंटरॅक्शन्समधून ही सावर्धा संस्कृती जी आहे ती या ठिकाणी उदयास आली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये अजून एक ठिकाण आहे जे आहे दायमाबाद. सो सावर्धा संस्कृतीचं आपण म्हटलं तर दायमाबाद हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी चाकावरची भांडी केली जायची, चाकावरती भांडी तयार केली जायची, चाकाचा उपयोग करून भांडी तयार करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर या भांड्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये नक्षीकामे केली जायची. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बऱ्याच म्हणजे दायमाबाद या ठिकाणी अनेक माशांचे गळ, त्याच्यानंतर तिराग्रे जे आहेत ना म्हणजे बाणाचे पुढचे टोकं, त्याच्यानंतर प्राणी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्राण्यांचे अवशेष हे आपल्याला सापडलेले आहेत. हे प्राणी जे आहेत प्राण्यांचं हे नक्षीकाम जे आहे, चाकावरची भांडी तयार केली जायची त्याच्यावरती नक्षीकाम केलं जायचं. या नक्षांमध्ये सुद्धा प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला होता. त्याचप्रमाणे गारगोटीचे दगडाचे मणी जे तुम्हाला म्हटलं होतं मी ते सुद्धा या ठिकाणी सापडलेले आहेत. त्याच्यानंतर दगडी पाटे, वरवंटे हे सुद्धा या ठिकाणी सापडलेले आहेत. म्हणजे अन्न प्रक्रिया करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या इथे सापडलेल्या आहेत. तांब्याच्या सुद्धा वस्तू या ठिकाणी सापडलेल्या आहेत. म्हणून दायमाबाद हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. ओके. सो दायमाबाद झाल्यानंतरची जी आपल्याला पाहायचं आहे ती आहे माळवा संस्कृती, जी कुठे विकसित झाली होती? माळवा संस्कृती जी महाराष्ट्रामध्ये विकसित झाली होती. आता हे कोणती? तर माळवा संस्कृती जी मध्य प्रदेशमध्ये होती त्याच माळवा संस्कृतीतली लोक पुढे महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती तयार केली त्याला आपण माळवा संस्कृती असं म्हणतो. आता या माळवा संस्कृतीची वैशिष्ट्य म्हणजे काय? तर हे महाराष्ट्रातील आद्य शेतकरी आहेत असं आपण म्हटलं. का? कारण की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की माळवा संस्कृतीचं वैशिष्ट्य काय आहे तर ते खूप प्रगत शेती तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध होते. म्हणजेच काय की महाराष्ट्रातील आद्य शेतकरी जे आहेत ते कोणते आहेत तर माळवा संस्कृतीतली लोक जी आहेत त्यांना आपण असं म्हणू शकतो. सो माळवा संस्कृतीमध्ये इनामगाव, प्रकाशे, त्याच्यानंतर दायमाबाद ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं जास्त प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जे आहेत ती संस्कृती जी आहे ती आहे जोरवे संस्कृती. ही संस्कृती खूप महत्त्वाची आहे. कोणती संस्कृती? जोरवे संस्कृती. आता जर तुम्ही इथल्या ज्या संस्कृती आपण पाहिल्या महाराष्ट्रातील याचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी माती किंवा दगड यांचा वापर जास्त केला गेला होता. का? कारण की जर तुम्ही महाराष्ट्र पाहिलं महाराष्ट्रामध्ये तांब्याच्या खाणी जास्त नाही आहेत जसं राजस्थानमध्ये होत्या. खेत्री माईन एरिया आपण पाहिला म्हणजे राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांब्याच्या खाणी आहेत म्हणून तांब्याची उपलब्धी तिथे जास्त आहे. पण जर महाराष्ट्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तांब्याची उपलब्धी काय आहे? कमी आहे. सो लिमिटेड अवेलेबिलिटी असल्यामुळे कॉपरचा उपयोग मोस्टली भांडी बनवण्यासाठी, अवजारे बनवण्यासाठी न वापरता त्याचा उपयोग एक प्रिशियस मेटल म्हणून केला जायचा. म्हणजे जे आपण ज्वेलरी म्हणतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जायचा. आता तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. आपण आत्ताच रेग्युलर एक्झाम्पल जर आपण घेतलं गोल्ड, बरोबर, सोनं कसं आहे? लिमिटेड प्रेझेंट आहे म्हणून त्या सोन्याला जास्त महत्त्व आहे. तेच जर लोखंड पाहिलं तर लोखंड हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामुळे, आणि आता ऑफकोर्स त्यांची वैशिष्ट्ये सुद्धा लक्षात घेतली पाहिजेत, पण मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धी असल्यामुळे त्याचं महत्त्व काय आहे त्या मानाने काय आहे सोन्याच्या मानाने त्याचं महत्त्व कमी आहे. म्हणजे प्रिशियस मेटल असा नाही आहे लोह, बरोबर. मौल्यवान वस्तूंमध्ये लोहाचा आपण हे करत नाही, बरोबर आहे, आपण त्याला इन्क्लूड करत नाही मौल्यवान वस्तूंमध्ये. सो तसंच आहे. जर तुम्ही या संस्कृती जर पाहिल्या तर या ह्याच्यामध्ये तांब्याचा लिमिटेड अवेलेबिलिटी असल्यामुळे त्याचा वापर मोस्टली मौल्यवान वस्तूंमध्ये केला जायचा. आलं का लक्षात? सो या काळामध्ये तुम्हाला असं आढळेल की स्टोन किंवा माती यांचे वापर भांडी अवजारे बनवण्यासाठी जास्त होता आणि कॉपरचा उपयोग कशासाठी होता? मौल्यवान वस्तूंसाठी जास्त केला जायचा. आता जोरवे जी आहे ही संस्कृती सगळ्यात महत्त्वाची आहे महाराष्ट्राचा. ज्यावेळेस आपण विचार करतो तर हे जोरवे जे ठिकाण आहे त्याला
जरासंध नगरी, जरासंध नगरी किंवा जौरगाव असंही म्हटलं जातं. सो जोरवे हे जे आहे त्याला जरासंध नगरी किंवा जौरग्राम असंही म्हटलं जातं. जोरवेचा जर घेतला तर इनाम गाव जे आहे, सो मोर दॅन 90 साईट्स ज्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जोरवे कल्चरच्या आपल्याला एक्सकॅवेट झालेल्या आहेत असं दिसतं. सो सगळ्यात महत्त्वाची जी साईट आहे ती आहे इनामगाव. शिरूर तालुका, महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुका जे आहे त्या शिरूर तालुक्यामध्ये इनामगाव हे ठिकाण आहे. सो ह्या इनामगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोरवे संस्कृतीच्यासाठी उत्खनन केलं गेलं आणि ती खूप ऐतिहासिक साईट आहे. जर इथे जवळपासचे कोणी असतील पुण्याच्या जवळपासचे तर नक्की इनामगाव या ठिकाणी जाऊन यावं. ठीक आहे. इनामगाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर इरिगेशन, सिंचनासाठी, सिंचनाच्या ज्या पद्धती आहेत ठीक आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. घोड नदीच्या किनारी इनामगाव हे ठिकाण आहे. सो इरिगेशनसाठी, त्याचप्रमाणे हडप्पाच्या धर्तीवरती टाउन प्लॅनिंग जे आहे ते आपल्याला इथे आढळतं. सो आता मी म्हटलं होतं की मड हाऊसेस आहेत, कच्ची घरं आहेत, फक्त प्लॅन्ड मड हाऊसेस आहेत. म्हणजेच म्हणून म्हटलं कणाच्या धर्तीवरती, हडप्पाच्या धर्तीवरती टाउन प्लॅनिंग जे आहे ते आपल्याला इथे आढळतं. ठीक आहे. प्लॅन्ड घरं आहेत, मातीची घरं आहेत पण कशी आहेत प्लॅन्ड. आणि प्लॅन्ड काय म्हणतात त्याला, प्लॅन्ड सिटी इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. ठीक आहे. सो म्हणून इनामगाव हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला सोशल अँड इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी म्हणजेच काय, सामाजिक आणि आर्थिक धर्तीवरती विषमता आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणाची जी घरं आहेत, प्रमुखाचे 5 खोल्यांचे घर आपल्याला इथे सापडलेले आहेत, जिथे मोठ्या प्रमाणावरती धान्य आणि इतर वस्तूंची साठवण करण्याची सुद्धा जे ठिकाण आहे ते ठिकाणं इथे सापडलेली आहेत. म्हणजेच काय, इथे मुखिया सिस्टीम प्रेझेंट होती हे आपल्याला कळतं. कोणती सिस्टीम? मुखिया सिस्टीम जी आहे, चिफडॉम सिस्टीम, ती इथे प्रेझेंट होती. त्याच्यानंतर कुंभामध्ये मुलांना दफन करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत सुद्धा आपल्याला इनामगाव या ठिकाणी आढळते. अगेन रेड अँड ब्लॅक वेअर पॉटरी जी आहे ती आपल्याला दिसते. BRW ब्लॅक अँड रेड वेअर्स जे चॅल्कोलिथिक कॅरेक्टरिस्टिक आहे. सो इन्व्हर्टेड फायरिंग टेक्नॉलॉजीचा यूज करून आपल्याला हे इथे मोठ्या प्रमाणामध्ये भांडी तयार केली जायची आणि या भांड्यांचा पुरवठा कुठे केला जायचा? साऊथ, त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या विलेज टू विलेज म्हणजे वेगवेगळे कल्चर्स जे होते त्या ठिकाणी हे जी भांडी आहेत त्या भांड्यांचा पुरवठा केला जायचा. म्हणून इनामगाव हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. तसेच दायमाबाद जे आहे, परत दायमाबाद, जोरवे संस्कृतीचा विचार केला तर दायमाबाद हे सुद्धा ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. तर हे दायमाबाद जे आहे त्याला काय म्हणतात तर हडप्पा संस्कृतीची दक्षिणेकडील बाउंड्री जी आहे, ठीक आहे, दक्षिणेकडील सीमा म्हणून दायमाबाद याला ओळखलं जातं. का तर अनेक तंत्रज्ञान जे आहे, विकसित तंत्रज्ञान जे आहे त्याचा उपयोग या दायमाबाद या ठिकाणी केलेला दिसतो. तुम्हाला माहिती असेल, आत्ताच सांगितलं मी, दायमाबाद या ठिकाणी काय काय होतं तर इरिगेशन होतं, मोठ्या प्रमाणामध्ये भांडी वगैरे तयार केली होती. त्याच्यानंतर कॉपरची भांडी त्या ठिकाणी होती, त्या भांडीवरती नक्षीकाम केलेलं होतं. त्याच्यानंतर टायगर, डिअर म्हणजे हरिण, वाघ, त्याच्यानंतर मोर यांच्यासारख्या नक्षीकाम त्याच्यावरती केलेलं होतं. म्हणजेच काय दिसतं आपल्याला, या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा इन्फ्लुएन्स आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणूनच दायमाबाद या ठिकाणाला हडप्पा संस्कृतीचे दक्षिण टोक किंवा दक्षिण सीमा असंही म्हटलं जातं. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून एक ठिकाण आहे ते आहे सोनगाव. सो जोरवे संस्कृतीचा विकास जोरवे संस्कृतीचा पाहिल्यानंतर हे तीन ठिकाणं खूप महत्त्वाची आहे, इनामगाव, दायमाबाद आणि सोनगाव. सोनगाव या ठिकाणी माळवा आणि जोरवे कल्चर यांचं हे दिसतं आपल्याला, म्हणजे एकत्र झालेले आहेत आणि त्यांचा एकत्रित प्रभाव सोनगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सो हे 3 ठिकाणं महत्त्वाची आहे. इनामगाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर टाउन प्लॅनिंग, हरप्पाच्या धर्तीवरती टाउन प्लॅनिंग, इरिगेशन, सोशल इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज, मुखिया सिस्टीम, त्याच्यानंतर ब्लॅक अँड रेड वेअर, इन्व्हर्टेड फायरिंग टेक्नॉलॉजी,
त्याच्यानंतर भांड्यांचा इतर साऊथकडच्या किंवा इतर कल्चर्सला त्यांचा पुरवठा ह्याच्यासाठी इनामगाव प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर दायमाबाद कशासाठी प्रसिद्ध आहे, ते इथली तंत्रज्ञान एवढं विकसित होतं जे हडप्पाच्या धर्तीवरती होतं, म्हणून याला हडप्पा संस्कृतीचं दक्षिण टोक असंही म्हटलं जातं. आणि सोनगाव या ठिकाणी आपल्याला माळवा आणि जोरवे या दोघांचं एकत्रीकरण झालेलं दिसतं सोनगाव या ठिकाणी. सो अशा पद्धतीने जोरवे कल्चर जे आहे ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण कोणती संस्कृती म्हणजे महाराष्ट्रातल्या चाल्कोलिथिक कल्चर जे ताम्रपाषाण संस्कृती आहेत यांचा विकास पाहतो. त्याच्यानंतरच्या ज्या आहेत त्या आहेत गेरू रंगाची भांडी आणि कॉपर होड संस्कृती मतलब ताम्रनिधी संस्कृती ज्या आहेत या इतर संस्कृती प्रेझेंट होत्या. तो इतर संस्कृतीमध्ये OCP जो आहे त्याच्याबद्दल आपण पाहूयात. सो OCP आहे तो शक्यतो गंगेच्या खोऱ्यामध्ये आढळतात. सो गंगेच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेरू रंगाची भांडी जी आहेत ती आपल्याला सापडलेली आहेत. सो म्हणून गंगेच्या खोऱ्यामध्ये याचा आढळ सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर OCPचा जर विचार केला तर इथली जी घरं होती तर ती चोपून त्याच्या भिंती आणि त्याचा जो खालचा सरफेस जो आहे तो तयार केला जायचा. त्याच्यानंतर हे स्थिर वसाहतींमध्ये गावांमध्ये राहत होते. पशुपालन आणि शेती मोठ्या प्रमाणामध्ये या इथले व्यवसाय होते. सो हे OCPच्या बाबतीत आपण पाहिलं. त्याच्यानंतर म्हणजेच गेरू रंगाची संस्कृती. कॉपर होड संस्कृती म्हणजे ताम्रनिधी संस्कृती सुद्धा या काही ठिकाणी प्रेझेंट होत्या. सो मोस्टली जो उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगॉल, झारखंड हा जो एरिया होता या काळामध्ये ताम्रनिधी संस्कृती होत्या. सो इथे कशा संस्कृती विकास झाला याच्या बाबतीत दुमत आहे की काही जण असं म्हणतात की उत्तर हरप्पन काळातील लोकांपासून लोक इथे स्थलांतरित झाले. काही लोक असं म्हणतात की आर्य लोकांनी येऊन ह्या कॉपर होड संस्कृती जे आहे कल्चर जे आहे ते तयार केलं. सो या बाबतीत कसं तयार झालं याच्या बाबतीत दुमत आहे. परंतु उत्तर प्रदेश, बिहार म्हणजे उत्तर प्रदेशचा पण पूर्व भाग, बिहार, वेस्ट बेंगॉल, झारखंड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जी कॉपर होड संस्कृती जी आहे ती प्रेझेंट होती असं आपण म्हणू शकतो. आणि याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी आपण पाहणार आहोत ती आहे महापाषाण संस्कृती. आता ही खूप महत्त्वाची आहे. महापाषाण संस्कृती जी आहेत ना, तर आता तुम्हाला कळलं असेल महापाषाण, पाषाण म्हणजे काय, दगड, आणि महा म्हणजे मोठे, म्हणजे खूप मोठ्या दगडांचा वापर केला होता या काळामध्ये, म्हणून यांना महापाषाण संस्कृती म्हणतात. आणि या काळामधली शिलावर्तुळे खूप महत्त्वाची आहेत. तर शिलावर्तुळे म्हणजे काय, तर मोठमोठे दगड काय केले जायचे, उभे केले जायचे आणि त्यांचा असा एक सर्कल केला जायचा, वर्तुळ केलं जायचं, सर्कल केला जायचा. आणि त्याच्या आतमध्ये आता त्याची जो उपयोग आहे तो भरपूर वेगवेगळे उपयोग होते. काही ठिकाणी म्हणजे मोस्टली त्याचा उपयोग दफनासाठी केला जायचा, म्हणजे असा वर्तुळ तयार केला जायचं, दगड उभारून मोठे आणि त्याच्या आतमध्ये सगळं दफन केलं जायचं, दफनभूमी असल्यासारखं जे होतं. सो म्हणून महापाषाण युग आणि त्यातली शिलावर्तुळे हे खूप प्रसिद्ध आहेत. सो महापाषाण युग फक्त भारतामध्येच नाही तर जगामध्ये सर्व ठिकाणी आढळतं. भारतामध्ये मोस्टली साऊथच्या साईडला महापाषाण युग जास्त आढळतं, त्याचा आढळ जास्त आहे. त्याचप्रमाणे नागपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला यांचा म्हणजे आढळून येतो. सो प्रागैतिहासिक काळामध्ये, त्याच्यानंतर प्रोटो हिस्टॉरिक काळामध्ये सुद्धा मेगालिथिक कल्चर्स प्रेझेंट होते. सो प्रामुख्याने लोहयुगामध्ये सुद्धा आपल्याला महापाषाण संस्कृती ज्या आहेत त्या आढळून येतात. सो इसवी सन पूर्व 1000 ते 400 या काळामध्ये म्हणजे लोहयुगाच्या काळामध्ये महापाषाण संस्कृती साऊथच्या भागामध्ये प्रेझेंट होती असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो आत्तासुद्धा तुम्ही म्हणजे आत्तासुद्धा महापाषाण युगाच्या काही ठिकाणी खुणा आढळतात. आणि म्हणजे आत्ता जर म्हणू शकता तर नॉर्थ ईस्टचा जो नागा लोक जी आहेत ती नागा लोक अजूनसुद्धा अशा पद्धतीचे दफन करतात, म्हणजे शिलावर्तुळं करून आतमध्ये दफन केलं जातं. त्याच्यानंतर ओडिशामध्ये बोडो नावाची जी जमात आहे, साऊथ इंडियामध्ये तोडा, कुरुंब नावाच्या ज्या जमाती आहेत त्या अजूनसुद्धा या पद्धतीचा शिलावर्तुळांचा उपयोग करून दफनासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे महापाषाण संस्कृती अजूनही प्रेझेंट आहेत असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा हा जो भाग आहे या भागामध्ये महापाषाण युगां खुणा आपल्याला आढळून येतात.
तर असं जाणवतं की ही लोक जे होते हे लोक स्थिर नव्हते, हे फिरते कारागीर होते. हे जे शिलावर्तुळ तयार करणारे कारागीर जे होते ते फिरते लोक होते, फिरते कारागीर होते. म्हणून स्थिर वसाहतींचे इथे आपल्याला अवशेष आढळत नाहीत. नागपूरमध्ये नायकुंड नावाचं एक ठिकाण आहे, इथं लिहिते मी, नायकुंड नावाचं एक ठिकाण आहे नागपूरमध्ये, जिथे मोठ्या प्रमाणे लोखंड शुद्ध करण्याचा कारखाना आपल्याला आढळतो. सो तिथे ते तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालं होतं. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे घोडा. मोठ्या प्रमाणामध्ये घोड्याचा उपयोग याच्यामध्ये वाहनासाठी केला जायचा. वाहन म्हणजे लोकांच्या वाहनासाठी आणि वस्तूंच्या वाहनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोड्यांचा वापर केला जातो. आणि हे कशावरून समजतं तर आपल्याला घोड्याचे हे सापडलेले आहेत, उत्खननामध्ये घोड्याचे अवशेषही आहेत आणि दफन सुद्धा घोड्याचं केलेलं आपल्याला आढळतं. त्याच्यानंतर घोड्याच्या तांब्याचे अलंकार सुद्धा आपल्याला आढळलेले आहेत. म्हणून घोडा हा प्रमुख दळणवळणासाठीचा प्रमुख साधन म्हणून त्याचा वापर केला जायचा. त्याच्यानंतर अगेन या काळामध्ये रेड अँड ब्लॅक वेअर्स जे आहेत, बरोबर, लाल रंगाची जी भांडी आहेत त्या भांडी या काळामध्ये होती. सो एकंदरीत आपण काय पाहिलं तर ज्या ग्राम्य संस्कृती होत्या की ज्यांचा विकास प्रीहिस्टॉरिक पिरियड नंतर ज्या आणि हडप्पाच्या नंतर किंवा समकालीन ज्या ग्राम्य संस्कृतींचा विकास झाला होता, ज्याला आपण ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं म्हणतो, त्या संस्कृतींची वैशिष्ट्ये, त्यांचा उदय कसा झाला, त्यांची राहसाची कारणं काय आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत आणि महाराष्ट्रातील त्याचप्रमाणे भारतातील ज्या महत्त्वाच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहेत त्यांचा आपण आज अभ्यास केला. सो आता आपलं पुढचं जे लेक्चर असेल त्या एक लेक्चर आपण पर्टिक्युलरली हडप्पा या संस्कृतीवरती घेणार आहोत. हडप्पा संस्कृती जी याच काळामधील नागरी संस्कृती आहे. ठीक आहे. सो नागरी संस्कृती, तिचे वैशिष्ट्य काय होते, तिच्या महत्त्वाच्या साईट्स ज्या होत्या, त्या महत्त्वाची ठिकाणं, त्यांची पर्टिक्युलर वैशिष्ट्ये काय आहेत. सो या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत हडप्पा संस्कृतीमध्ये. सो आपलं पुढचं जे लेक्चर असेल ते पूर्ण हडप्पा सिव्हिलायझेशनवरती असणार आहेत. ठीक आहे. सो तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू.